respiration, excretion, food, reproduction, responsiveness. These are the characteristics of living things, and already studied the characteristics. First, growth and food is necessary for the growth. Now in this period we have to learn the second characteristics of living things, that is respiration. See in your textbook, hold your hand in front of your nose or keep your hand on your chest. म्हणजे काय करायचं की आपला एक हात आपल्या नाकासमोर धरायचा आणि एक हात आपल्या चेस्ट वरती होल्ड करायचा आहे, ठेवायचा आहे. व्हॉट डू यू फील? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं आपण जेव्हा श्वास घेतो म्हणजेच काय की ऑक्सिजन इनहेल करतो त्यावेळी काय होते, आपली छाती किंवा चेस्ट आपले काय असं थोडंसं मूवमेंट झालेली दिसते, हललेली दिसते. म्हणजे काय, इनहेलिंग अँड एक्सहेलिंग ऑक्सिजन. And if we observe the sleeping dog and what movement of its belly, झोपलेलं जर डॉग जर तुम्ही बघितलं तर त्याचा बेली मीन्स हा जो पोटाचा त्याचा भाग असतो ॲब्डोमेनचा, तो हलत असतो बघा. मग तो कशामुळं, तर रेस्पिरेशन प्रोसेसमुळे तो हलत असतो. म्हणजे तो डॉग जो असतो तो श्वास घेत असतो, रिस्पायर करत असतो. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. ऑल लिव्हिंग थिंग्स इज नेसेसरी ऑक्सिजन फॉर लिव्हिंग. लिव्हिंग थिंग्सना ऑक्सिजन हे रेस्पिरेशनसाठी नेसेसरी आहे. अँड इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सेलिंग कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द body due to use of oxygen, and this process is known as respiration. Respiration means to inhale oxygen. Oxygen आतमध्ये घ्यायचा आणि कार्बन डायऑक्साइड टू एक्सेल. कार्बन डायऑक्साइड जो बॉडी मध्ये असतो तो कार्बन डायऑक्साइड काय करायचा, बाहेर एक्सेल करायचा. and to inhale oxygen. and in case of fish respire or inhale oxygen with the gills, and ours in human being, the humans are respire or inhale oxygen with the help of nose. nose ने आपण काय करतो, ऑक्सिजन इनहेल करतो म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेतो म्हणजेच काय, श्वास घेतो. आणि in case of fish, gills which is used for inhaling oxygen for the respiration. or in case of plants, which parts plants use for respiration? The plants, the leaves and stems, there are small microscopic pores on the leaves, and they use that microscopic pores on stems or leaves for respiration. respiration साठी जे पानांवरती किंवा ज्या स्टेमवरती छोटे छोटे मायक्रोस्कोपिक पोर्स असतात ते पोर्स आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यातून त्यांचं काय होत असते, रेस्पिरेशन होत असते. म्हणजे त्याच्यातून ते प्लांट जे आहे त्या लीव्स मधून ऑक्सिजन इनहेल करत असतात. and respiration is the main characteristics of living things. म्हणजे in case of human being, in case of aquatic animals, in case of wild animals, or in case of plants, respiration, oxygen is inhaling and carbon dioxide is exhaling. म्हणजेच काय, ऑक्सिजनची गरज असते रेस्पिरेशन साठी फॉर all living things. means respiration is the main characteristics of the living things. Now see the excretion. Excretion means to remove the unwanted substance from the body. Excretion means to eliminate the unwanted substance. म्हणजे जे बॉडी मध्ये आपल्याला नको आहेत सबस्टन्स ते इलिमिनेट करायचे म्हणजे बॉडीतून बाहेर फेकायचे. that is known as the excretion, to eliminate the waste product of the body. See that a tree shedding leaves. काय दिसते तुम्हाला या पिक्चर मध्ये की एक ट्री आहे आणि त्याची थोडी पानं काय झालेली आहेत, गळून गेलेली आहेत आणि थोडी पानं त्या ट्री वरती दिसतात तुम्हाला. इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी. सगळं जे आपण खाल्लेलं फूड आहे ते बॉडी यूज करते का? What is unused part of body converted into? आणि unused म्हणजे वेस्ट जे आहे ते त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं हे आपल्याला शोधून काढायचं आहे. Excretion, waste substances are formed during the many processes that express
बॉडीज ऑफ एनिमल्स. जे वेस्ट सबस्टन्स आहेत बॉडीमध्ये, मग प्लांटचे असू दे किंवा ॲनिमलचे असू दे, ते एलिमिनेट करायचं. अँड दीज आर कॉल्ड द एक्सक्रीटा. दीज आर कॉल्ड द excreta. E-x-c-r-e-t-a. Excreta means to eliminate the waste product from the body, and this process of elimination is known as the excretion. This process of elimination of unwanted substance from the body is known as the excretion. मग विंटर सीझन मध्ये काय होतं बघा, झाडाची पानं सगळी गळून पडतात. म्हणून काय ते झाड हे होत नाही, संपत नाही. तर ती झाडं जी पानं गळून पडतात, थोड्या दिवसांनी परत ऑटम सीझन मध्ये काय होतं की त्या झाडाला परत पालवी फुटते. म्हणजे काय, ते झालं त्यांचं एक्सक्रीशन. म्हणजे की पानं पहिल्यांदा येलो येलो कलरची होतात आणि नंतर ती गळून पडतात आणि परत त्याला पालवी फुटली की परत नवीन झाड सगळं कसं दिसतं आपल्याला, ग्रीनिश दिसतं. म्हणजे ती येलो कलरची जी पानं असतात, लीव्स असतात, दॅट इज अ एक्सक्रीशन प्रोसेस. Plant too also excrete, and animals have the special organs for the excretion. Animal मध्ये excretion चे special organ असतात आणि plant मध्ये leaves through excretion होतं. And for example, some plant shed leaves and specific season. काही specific season मध्ये plant चे leaves असतात ते काय होतात, excrete होतात, म्हणजे सगळे गळून पडतात. Waste substances stored in the leaves of plants are shed along with the leaves. See in this picture, a tree, some leaves are falling down, and this is the process of excretion. Excretion म्हणजे काय की पानं सगळी गळून जी पडलेली दिसतात या झाडाची, that process is known as the excretion. Or in case of animals, waste product of the body from the body which is eliminated from the body, that process is known as the excretion. Now see in our next video that excretion experiment